आज इतकी वर्ष तो इंडस्ट्रीत काम करतोय, सातत्यानं करतोय आणि नाटक असेल, सिनेमा असेल, मालिका असेल. कधी याची खंत वाटते का, की अरे आपल्याला प्रमुख भूमिकेसाठी विचारलं गेलं नाही किंवा तशा पद्धतीने आपल्याकडे पाहिलं गेलं नाही? कारण की तुझ्याकडे रंग आहे, रूप आहे, सगळं आहे. जे अ, अ, मुख्य अभिनेत्याला लागतं ते सगळं तुझ्याकडे आहे. बरोबर. मग कधीतरी याचा विचार करतोस का, की काय चुकलं असेल किंवा नेमकं हे का झालं? मी स्वतःहून ठरवलं होतं की मला लीड करायचं नाहीये. काय सांगतोस? हो. म्हणजे वयाच्या 30व्या वर्षी मी मामा केला होता. माझ्याच वयाचा मित्र त्याच्यात माझा भाचा करत होता. तर त्याने मला विचारलं, "का करतोयस तू असं?" एक आणि कुठली मालिका होती? माझ्यावरती नाही. विजुमाने तेव्हा असोसिएट होता. ओके. डिरेक्टर सुभाष फडकेंची मालिका होती. मला मालिकेचं हां, नाव हां, आठवत हां, नाही हां. आत्ता. पण राजकारणावरती होती आणि त्यात आशिष कुलकर्णी म्हणून जो आहे तो भाचा झाला होता आणि मी तेव्हा मामा केला होता. तेव्हा मला सगळ्यांनीच विचारलं होतं, "मामा का करतोयस?" म्हटलं, "काही नाही, मी ठरवलं होतं काही गोष्टी." खरं सांगू का, मी घाबरलो होतो त्यावेळेला. ओके. त्यावेळेला कसं फक्त सह्याद्री आणि नाटक होतं, हम्म. बरोबर? जर तुम्ही लीड म्हणून काम केलं आणि पडलात तर तुम्ही घरी बसणार असं माझ्या डोक्यात होतं बापरे. त्यावेळेला. पण दुसरा एक माझा विचार मनात आला होता की मला लॉंग टर्म काम करायचं आहे, बरोबर? म्हणजे आपल्याला आमच्या क्षेत्रामध्ये पेन्शन नाही, रिटायरमेंट नाही अस्थिरता आणि खूप आहे. हां, बरोबर. तर पुढे जाऊन ना माझं माइंड मला चांगलं राहिलं पाहिजे. जर मी आत्ता लीड केला, मला लीड म्हणून लोकांनी ॲक्सेप्ट केला, इंडस्ट्रीने ॲक्सेप्ट केला, त्याच्यानंतर मी जेव्हा सेकंड लीड करेन किंवा कॅरेक्टर आर्टिस्ट करेन, आत्ता जसं मामा काका करतोय, त्यावेळी माझी टेंडन्सी ती असेल का चांगली? माझी मानसिक स्थिती तशी असेल का? मी जास्त फ्रस्ट्रेट होईन एखाद वेळ, असं मला त्यावेळी वाटलं होतं. तेव्हा मी विचार करून, म्हणजे 50व्या वर्षानंतरचा विचार करून मी त्यावेळी ठीक आहे, मिळालं तर करणारच. अगदी. पण ऑफर्स आल्या, पण मी काही काय आपण त्याला म्हणतो, आणि अजून एक सांगेन की त्यातल्या अनेक ऑफर माझ्यामुळे गेलेले नाही आहेत. माझ्याबरोबर ज्या मुली काम करणार होत्या, लीड काम करणार होत्या, ज्या लीड करत होत्या त्यावेळेला, त्यांनी सांगितलं, "आम्हाला शेखर फडके हिरो नकोय." अरे बापरे. असं दोनदा ऐकल्यानंतर परत ते पण येतं ना, की अरे ह्यांना नकोय, मग मी का करू? त्याच सिरियलमध्ये मी काका मामा केलेला आहे. त्या सिरियलमध्ये हिरोच्या मोठ्या भावाचा केलाय किंवा लहान भावाचा केलाय. आणि हे मला सांगितलं, आणि सांगणारे आपल्याला अनेक जण असतात ना, की हिनी सांगितलंय. म्हटलं हां ठीक आहे, ते मी लक्षात ठेवेन. मी विचारेन की पुढे काय आहे? आज तू कुठे आहेस, मी कुठे आहे? हा प्रश्न मला पुढे विचारण्यासाठी मला आता काम करणं गरजेचं आहे. Correct. ते मला एस्टॅब्लिश होणं गरजेचं आहे. एस्टॅब्लिश झाल्यानंतर हे उत्तर असेल माझ्याकडनं. मी उत्तर नाही दिलं तरी तिला कळणार आहे की आपण त्यावेळी नाही. हो, पण त्यावेळी असतात ना, आता मला विचारला, मी जर हिट असेल किंवा मला जर का महत्त्व देणार असतील तुमच्यासारखी लोक, Correct. तर मी पण विचार करेन की हिला घ्यायचा का ह्याला घ्यायचा. करेक्ट. पण असं होतं खरंच? होतं, की अरे मला अजूनही शेखर चालू आहे फडके की नको म्हणून. हो 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 होतं ना. आता अनेक वर्ष मी काम करत नाही नाटकात. असं सगळे अरे नाटकात नाही, नाटकात नाही. पण मला विचारतात मॅनेजर्स लोक असतात ना, ते नाटकाचे मॅनेजर, ते म्हणतात, किंवा डिरेक्टर मोठे मोठे, ते म्हणतात, नाही तुझं नावच समोर आलेलं आहे, पण जे दुसरे को आर्टिस्ट आहेत त्यांनी शेखर फडकेला नाही शेखर अरे फडके बापरे. असेल तर आम्ही नाही करणार. तर मला असं वाटलं, मी काय वाईट वागतो यांच्याशी? बरं तुम्ही लीड करताय, मी सेकंड लीड करतोय त्यात. पण नाही, ते म्हणाल नाही नको, याचंच नाव होतं. हां, मग त्याच्यानंतर म्हणजे मला अभिमानाने सांगावं लागतं की एखादी माझ्या बाबतीतली लिहिलेली चांगली गोष्ट मला रिवॉर्ड म्हणून 0 मिळाली. तीही की माझ्याविषयी पेपरात चांगलं लिहून येतं, कॅरेक्टरविषयी नाटकातलं. त्याच्यामुळे इतर आर्टिस्ट असतात ते थोडे असे होतात, असं मला सांगण्यात आलं. मी त्यांच्याकडनं ऐकलेलं नाही. करेक्ट. बरोबर. आणि मी बघण्यावरती विश्वास ठेवतो, मी ऐकण्यावरती ठेवतो. खरं. म्हणून मी त्यांच्याशी चांगलंच वागतोय अजूनही. मला काही त्याच्यात क्या ग्लिचेस वगैरे होत नाही. जिनी नाही सांगितलं तिला मी आता विचारतो, कशी आहेस? ती आता मला सांगते, अरे सध्या मला काम नाही रे, जरा तुझ्याकडे म्हणजे इंडस्ट्रीमध्ये मी परत यायचं बघते. कारण लग्नानंतर ते काही गॅप घेतात ती पोरी. पण त्याच्यानं ओके म्हटलं, आता विचारलं ओके, मी सांगतो, नाव सांगतो तरी मी नाही मनातल्या मनात ठेवत.